आज गेले होते सनसेट पॉईंट बघण्यासाठी टेकडीवर. कोणत्या ते सांगतेच. त्याआधी हाय गाईज, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज सुट्टीचा दिवस होता, त्यासाठी सकाळपासूनच कामे थोडी हळूहळूच होत होती आणि त्यात लेट उठले होते. मग काय, भूक तर जोरात लागली होती. त्यासाठी पटकन असा स्वयंपाक करायला घेतला. सर्वात आधी कणिक मळून घेतली आणि त्यानंतर इकडे कुकरला भात देखील लावून घेतला. आणि भाजीची तयारी म्हणून कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली. आज मी मटकी आणि वाटाण्याची भाजी बनवणार होते. पटकन अशी भाजीला फोडणी देऊन घेतले, कारण पोटात कावळे तर खूपच वरडत होते. त्यानंतर इकडे चपात्या देखील लाटून घेतल्या. चपात्या झाल्या आणि त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी थंडगार असं ताकही केलं, कारण ऊनच इतकं आहे. जूनचा महिना संपत आला तरी पावसाचा अजून पत्त्याच नाही. त्यासाठी थंडगार असं ताक करून घेतलं. आणि संध्याकाळी मला नाचणीचे आंबील बनवायचे होते, त्यासाठी पीठ भिजत घातले आणि त्यानंतर पोट भरून असं जेवण केलं आणि सर्व कामे आवरून थोडा वेळ रेस्ट केला. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस सनसेट पाहण्यासाठी आम्ही भंडारा डोंगरावर गेलो. त्यानंतर तिथला व्ह्यू इतका सुंदर होता ना. आणि हे बांधकाम देखील चालू आहे. खरंच इतकं छान मंदिर बनत आहे. आणि त्यानंतर आम्ही सनसेटचा व्ह्यू एन्जॉय केला. आणि मी माझे व्हिडिओ इथं संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.